आणि वाघोबा जांभूलपाडा असे 3 संघ आहेत. त्यांच्या नावाची सुरुवातीला वाघोबाने होत आहेत. एकतर खंदरपाड्याचा संघ आहे, दुसरा जांभूलपाड्याचा आहे आणि तिसरा जो ऑर्गनायझिंग कमिटी आहे तोही आपण पाहिलं तर वाघोबा क्रिकेट क्लब, वाघोबा ग्रुपचा जो कसरलीचा संघ आहे त्यांना आपण पाहत असतात. मैदानाच्या मध्ये मॅचला सुरुवात होत आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. स्ट्राईक एंडवरती बॅटर आहेत प्रणव, नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर आहेत निकेश. पहिलं षटक पवन घरत. पवन घरतचा पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय. धनंजय आलाय, धनंजयने घेतलाय झेल, कॅप्टनने घेतलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन, गॉन. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट प्रणवची आपल्याला पाहायला मिळाली. प्रणव मात्र बाद झाल्यात. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर लकी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आज लकी कशा प्रकारे खेळ करतात तेही पाहण्यासारखं असेल. लकी पाटील मैदानावरती येतात. मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग मैदानावरती साकारली ती धवलने 30 धावा बनवल्यात, गौतमनं 23 धावा बनवल्यात आणि या 2 खेळाडूंना ती पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये करत असताना जवळपास तिसऱ्या षटकाच्या अगदी 3 बॉल मध्येच तो मॅच फिनिश करण्यात आला आणि जवळजवळ 9 बॉल ठेवून तो सामना मात्र विजय संपादन केला होता. तो टीम श्रीराम कसराळी या संघानं दर्जेदार परफॉर्मन्स दाखवला होता. पवनचा पुढचा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं हाताळलाय, परंतु पंच दर्शवत आहेत वाईट बॉल. पाठीमागे नितेश यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसवला गेलाय. वाईट एक्स्ट्रा रनने धावसंख्या 1 रन. पुढचा बॉल पुण्याचा सन्मान देण्यासाठी भाग पडलाय. प्रवीण भोईर त्या ठिकाणी फील्ड करतायत. एक सिंगल मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 4, 3 वाईट नंतर आपण पाहिलं तर एक सिंगल येत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती लगवण्यात आला 4 धावा. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये पूर्ण झालाय. लंगॉनमध्ये धनंजयला आपण पाहतायत, बुडी विकेटमध्ये जतीनला आपण पाहू शकता. 30 सेकंदाच्या आतमध्ये प्रकाश, भीमसेन, प्रवीण भोईर. फटका हवेमध्ये खेळलाय, दर्जेदार खेळलाय, कडक खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, लॉंगॉनला क्लिअर करणारा षटकार. कडक स्ट्रोक होता. समोरच्या दिशेने आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. थोडे पुढे मिळालात आणि त्या बॉलला मात्र फोर्स केलं, सरळ पाठवून दिलं. लॉंगॉनच्या डोक्यावरून हा षटकार मात्र ठोकला होता. आणखी नेक्स्ट खेळायचा प्रयत्न केला, बिटवीन द गॅप मध्ये खेळलाय. बॉल वेगाने चाललाय, फिल्डिंग त्या ठिकाणी मात्र फिल्डर धावतात, परंतु बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पार बिटवीन द गॅप मध्ये आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. बेदुनी चार, बेदुनी चार, बेदुनी चार. आई तुझी गाणी केली मीनी फार. बेदुनी चार, नाही तुझी गाणी केली मीनी फार. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. धावसंख्या धावफलकावरती 14. पुढचा बॉल फटका पुण्यात मात्र खेळायचा प्रयत्न केलाय. वाह भीमसेन, वॉट अ फील्ड. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात भीमसेन यांच्या माध्यमातून. याच खेळाडूंना नुकताच झालेली एक स्पर्धा आपण पाहिली तर शिरगाव स्पोर्ट्स शिरगावच्या त्या चषकामध्ये वाघोबा खंदरपाडा संघाच्या माध्यमातून खेळत असताना खूप चांगला खेळ केला होता. तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो फिल्डिंग करत असताना.
ओ चांगला बॉल, बॅटरला थोडं फॉलो केलंय आणि षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये कंप्लीट होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 14 धावा. एक षटकार एक चौकार जरूर आला, 3 वाईड आले, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलं मैदानाच्या मध्ये पवन घरतने. पहिल्या षटकामध्ये रन 14 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. या जाऊयात डीजे गोकुल भगतकडे, ऐकत संगीत आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहिला तर धबल वैती, धबल आपण यावं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. धबल या. ओ पहिलाच बॉल फोर्स केला, हवेमध्ये खेळलाय धनंजयच्या डोक्यावरून. वाह, कडक स्ट्रोक जतीनच्या पहिल्याच बॉल वरती षटकार. मी तुझा उमेदवार ग, तुझ्या एका मतासाठी माझ काळीज तुटतय, तुझ्या एका मतासाठी माझ काळीज तुटतय. जबाबतीस तू जतीनचं स्वागत केलं पहिल्या बॉल वरती षटकारानं. लकीच्या बॅट मधून आपण षटकार येत असताना पाहिलाय. लकी पाटील आणखीन एक बॉल फोर्स केलाय, समोर खेळलाय धनंजयच्या बरोबर समोरून. बॉल मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. थँक्यू. पहा एक्शन रिप्ले मध्ये काय घडलं पाठीमागच्या बॉलवरती आपण पाहू शकताय ज्या पद्धतीनं चौकार आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर सरळ बरोबर क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी थोडं कमी पडलेत आणि या चौकाराने संघाची धावसंख्या देखील वाढल्यात 24-24 ऑप्टमच्या बाहेर. ही लेंथ मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये हाताळायची आहेत, या लेंथवरती गोलंदाजी करायची आहेत आणि ती लेंथ आता मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल फेकून झाला 3, धावसंख्या धावफलकावरती 24. पुढचा बॉल पुण्यात मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, फटक्या समोरच्या दिशेने मात्र एक्झिक्यूट केल्यात. पवन जोपर्यंत बॉल फील करेल तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 25. अजून 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये ना बाकी धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील मॅच सत्यसाई खार्डी आणि जीवदानी दहिसर दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण या. ओ चांगला बॉल पडल्यानंतर थोडंसं उचली घेतली, पाठीमागे विकेट किपर नितेश यांच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. अशा पद्धतीने तुम्हाला बॉल टाकणं मैदानाच्या मध्ये गरजेचं आहे, विकेट अगदी जाणणं गरजेचं आहे. मैदान तुम्हाला कधी कुठल्या श्रेणी काय करू शकता तुम्ही हे अगदी स्वतःला दाखवून द्यायचं आहे. लास्ट बॉल, शेवटचा बॉल फटका मात्र पुन्हा त्या इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून पाठला करतात परंतु नाही थांबवू शकणार. बॉल मात्र निघून गेलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिल्टा धावा 4 आणि या चौकारानं 3 बरोबर 2 षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये पूर्ण झालाय. धावसंख्या 29-29. थँक्यू. आदरणीय वसंत पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभसे धवल यांना मानद बमाचा पुरस्कार आहे तो मात्र दिला जाणार आहे. धवलला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र त्या ठिकाणी दिला जाईल. आदरणीय वसंत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते समाजसेवक यांच्या शुभ हस्ते आपण तो देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मिस्टर धवल वैती. प्रवीण भोईर मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो सध्या दिला जातोय. मॅन ऑफ द मॅच मिस्टर धवल. खूप चांगला खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळाला
आणि तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिला जातोय सामनावीर या मॅचचे मागील मॅचमध्ये आपण त्यांना पाहिलं. ओ प्रवीण भोईरचा चांगला बॉल पाठीमागे क्षेत्ररक्षक थोडं चुकी करताना पाहायला मिळत आहेत. चेस केला जातोय बॉलला, बॉल पाठीमागच्या दिशेने अडवण्यात आलाय का हो फील करण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळत आणि 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या. धावसंख्या 32. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न जतीनच्या हातामध्ये, जतीनने घेतलाय झेल. प्रवीण भोईरला मिळाली विकेट. फलंदाज निकेश बॅक टू डग आउट गॉम. नव्यानं बॅटर आयुष वैती मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओ फटका मात्र पुन्हा मात्र खूप छान पद्धतीने खेळलाय. पवनच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. बीवी को डरने का नहीं, भाई लोग चलो आज करेंगे पार्टी. बीवी को डरने का नहीं, ओ बुलाती है मगर जाने का नहीं. थँक्यू. या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती 36-36. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. मागे चौकार आला होता. थोडासा मैदानाचा अंदाज घेणं तुम्हाला गरजेचं आहे. पुढे टाकलाय बॉल, पाठीमागे चाललाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. फील्ड केलाय बॉलला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव येत असताना मनीष गरत यांना आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करत असताना. धावसंख्या 37-37. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 37-37. प्रवीण भोईर पुन्हा तयार. लास्ट बॉल घेऊन. खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. हे षटक खूप चांगलं टाकलं प्रवीण भोईर यांनी, कारण या मैदानावरती धावा येत आहेत आणि त्या कंडिशनमध्ये या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा ह्या येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. माऊली तलावपाडा बी, श्री गणेश मोदलपाडा, श्रीराम कसराळी या सर्व टीमला विनंती आहेत आपण जी काही फॉर्मॅलिटीज या स्पर्धेच्या माध्यमातून बाकी आहेत ती कंप्लीट करून घ्या ही विनंती असणार आहेत. आणि चालू असलेल्या मॅचमधल्या टीमला देखील तीच विनंती असणार आहेत. जी काही फॉर्मॅलिटी आहेत ती तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्व टीम्सना आमची ती विनंती असेल, आपण जी काही या स्पर्धेची नियमावली फॉर्मॅलिटी आहेत ती कंप्लीट करून घ्या. 3 ओव्हर, धावसंख्या 37. डीजे धनंजय मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. धनंजय भोईर मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमचे कर्णधार आहेत. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपला. धावसंख्या 37. पहिलाच बॉल धनंजयचा पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात झालाय षटकारानं. धावफलकावरती धावा 43-43. आदरणीय सन्माननीय दिलीपजी वैती साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आपल्याला 2000 रुपयाचं लाभलेत. आदरणीय प्रभाकरजी उगे साहेब, माजी उपसरपंच कोपरीगाव यांच्या माध्यमातून 5000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी मिळाल्यात. रमाकांत पाटील साहेब तलावपाडा यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी. परशुराम पाटील साहेब तलावपाडा यांच्याकडून 500 रुपयाची देणगी.
बॅटची एज, बॉल पाठीमागे चाललाय, नाही थांबणार, सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय आणि आदरणीय दिलीपजी वैती साहेबांचं स्वागत केलंय या चौकारानं. 4 आदरणीय सुधीरजी पाटील साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळतात, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मी दिलीप वैती साहेबांना विनंती करणं आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर चौकारानं जाऊन पोहोचले ती मात्र 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक सारे दानशूर व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा देखील आपण नामोल्लेख करणार आहोत. पुढचा बॉल सोडून दिलाय बॉल, पंच मात्र वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा रन मिळतात, एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती 48 धावा. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला, 48 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. 50च्या पार धावसंख्या जाणार की 50च्या अगदी त्या जवळपास थांबवण्याचा प्रयत्न होणार, त्याची चर्चा होणार आहे. नेक्स्ट बॉल थोडा आता लांब टाकलाय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मात्र निघून गेलात. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात, 48 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. धनंजय यांची लेन कशा प्रकारे असेल त्याची चर्चा केली जाईल. दुसऱ्या बाजूला आयुष त्याला कशा प्रकारे अगदी प्रत्युत्तर देतोय तेही पाहण्यासारखं असेल. ओद विकेट, फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल डीप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक आहे, ओ 2 पायांच्या मधून मिस्टेक, चुकी घडलाय. अतिघाई संकटात नाही, तिथे मात्र मिस्टेक केलाय क्षेत्ररक्षकाकडून आणि ही एक चूक पथ्यावरती पडू शकतायत. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. आदरणीय सुधीरजी पाटील साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. सुधीर पाटील साहेब आपलं स्वागत आहे. वाघोबा चषक कसराळी या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय अमर जगदी त्यांना घेऊन येतात सोबत. सन्मान्य अतिथी म्हणून आपण त्यांना सध्या पाहतात मंचावरती. ओ फटका आणखीन एक खेळलाय. एक चूक तुमची किती महागडी ठरू शकतायत. एका चौकाराचं रूपांतर पुन्हा झालंय षटकारामध्ये आणि या 6 धावेने धावफलक वाढलाय, जाऊन पोहोचलाय ते मात्र 58 धावा. चला पुढच्या मॅचच्या टॉससाठी मी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो आपण टॉससाठी यावं. टीम दहिसर आणि सत्यसाई खार्डी, तुम्हाला एकाच टीमची जर्सी घालून देखील यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने सांगतोय की तुमची टीम एकाच जर्सी, आपल्या टीमची जर्सी परिधान करणं बंधनकारक आहे. धावसंख्या 59 59 ऑन स्कोर कार्डवरती मात्र लगावण्यात आल्यात. षटके दरम्यान पुढचा बॉल ओद विकेटने धनंजय. ओहो, यावेळेचा बॉल पंच मात्र दर्शवत आहेत नो बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये काही ना काहीतरी हालचाली घडतात धनंजयच्या ओव्हरमध्ये आणि इतक्या हालचाली घडतात की पहिला षटकाराने सुरुवात, चौकार वाईट, चौकार षटकार वाईट, नो बॉल. आतापर्यंत जवळपास धावा या षटकामध्ये आपण पाहिलं तर 23 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 5 बॉलमध्ये 23 धावा आलेल्या आहेत. लास्ट बॉल फ्रीडचा बॉल मैदानावरती असणार आहे. धावसंख्या 60. पुढे टाकल्यात, फटक्या खेळायचा प्रयत्न केलाय, बॉल मात्र पुन्हा त्या गॅपमध्ये झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रकाशाला फिल्डिंग केली जात आहेत. 1 कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न 2 कंप्लीट, प्रयत्न तिसऱ्या धावेचा केला जातोय. धावचीची संधी आहेत आणि रनआउटच्या माध्यमातून आता विकेट मात्र जात असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात, जाऊन पोहोचतात त्या मात्र 62 धावा धावफलकावरती लगावल्यात आणि 63 धावेंचं लक्ष मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलं. चला टॉसकडे जाऊयात आपण. दोन्ही टीमच्या कॅप्टनचा आपण या. एका बाजूने जाणता राजा खार्डी आणि दुसऱ्या बाजूने टीम असेल सत्यसाई खार्डी आणि जीवदानी दहिसर. सत्यसाई खार्डी संघाचे कॅप्टन आणि जीवदानी दहिसर संघाचे कॅप्टन आपण यावं. स्पर्धेच्या माध्यमातून काही नियमावली आहेत. तुम्हाला आधीच सांगितलेलं की प्रत्येक संघानं आपल्या टीमचे जे जर्सी आहेत त्या एकाच
दिलीप वैती साहेबांना विनंती असेल, साहेब आपला शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस केला जातोय आदरणीय दिलीप वैती साहेबांच्या शुभ हस्ते. वाघोबा ग्रुप म्हटलंय आणि कसराळी आल्यात. मला वाटतं की ज्या वेळी टॉस झाला त्यावेळी कसराळी जास्त आलेल्या आहेत. दिलीप वैती साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहेत. टॉस जिंकलेल्या आहेत टीम सत्यसाई संघानं. काय डिसिजन असणार आहेत? क्षेत्ररक्षण. प्रथमतः 4 ओव्हरमध्ये टीम दहिसर संघासोबत तुम्ही खेळतायत, तर त्यांना किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? 40 ते 45. प्रमुख असे कुठले खेळाडू आहेत जे 40-45 धावेपर्यंत रोखू शकतात? प्रमुख 4 गोलंदाज. आता सगळे नवीनच आहेत, पण आता उत्तम आहे, मी आहे, भावेश आहे, केवल आहे. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून? इतकं चांगलं मैदान, बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही या मैदानावरती खेळत असतात, आज पुन्हा एकदा या मैदानावरती आलेल्या आहेत, त्या स्पर्धेचं आयोजन पाहून तुम्हाला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटते, चांगलं आयोजन आहे एकदम. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. दुसऱ्या बाजूला दहिसर संघाच्या कर्णधार आहेत. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना मागच्या 2 ते 3 मॅच पाहिल्यात की तिथे बॅटिंग करताना सुरुवातीला रन झालेले आहेत, तर तुमचा इंटेंट काय असेल? किती रन तुम्ही बनवण्याचा प्रयत्न कराल? आमची बॅटिंग लाईन थोडी म्हणजे अशीच कमजोरच आहे, पण आम्ही पण प्रयत्न करू 50पर्यंत जाण्याचा. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून? वाघोबा क्रिकेट क्लबनं आयोजन केलेली स्पर्धा, वाघोबा ग्रुपची खूप सारी मेहनत आहेत आणि मेहनतीशिवाय ही स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाहीत, तर या मेहनतीबद्दल काय सांगाल आणि या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? खरं म्हणजे खूप मेहनत करून हे मैदान बनवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला खेळायला संधी दिली आयोजकांच्या आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा आपणासही असणार आहेत. दहिसर टीमचे कॅप्टन त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूने सत्यसाई खराडी संघाच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. टॉस पार पडला त्यावेळी टॉसची कहाणी होती ती सत्यसाई खराडी संघाच्या बाजूने लागली. त्याने प्रथमतः फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय, बॅटिंग करायचे दहिसरला. या डीबीएन लाईव्ह सोबत आपण पुन्हा एकदा जोडले जाऊयात, परंतु दुसरी इनिंग काय खंदरपाडा संघ त्या धाब्यांचा पाठलाग करेल का, की दुसऱ्या बाजूने त्यांना रोखण्याचा प्रयत्न आई जुदानी कसराली करेल, हे आपण पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजेची एक धून ऐकूयात आणि लगेच येऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. सलामीची जोडी स्ट्राईक एनवरती नितेश पाटील आणि नॉन स्ट्राईक एनवरती प्रकाश. गोलंदाजी वरती निकेश आल्यात. पहिला षटक संघाच्या वतीनं फेकण्यासाठी. पहिला बॉल, पहिलाच बॉल, लोअर फुल टच बॉल. उत्तराला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहोत हे दाखवून दिले आहेत आणि नितेशच्या बॅटमधून षटकार. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. पहिलाच बॉल, लोअर फुल टच बॉल. निकेशचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. निकेशलाही तेच म्हटलं नितेशनं. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला होता. दुसरा बॉल थोडा पुढे टाकलाय, मात्र सोडून दिलाय बॉल. लाईन अगदी चेक केली. पंचाने मात्र सांगितलं की एक चांगला बॉल त्या ठिकाणी मात्र डिलिव्हर करण्यात आलाय. निर्धाव चुनूची सांगत आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा मॅच सत्यसाई खराडी एका बाजूने असेल आणि दुसऱ्या बाजूने त्यांना तोड देण्यासाठी मात्र दहिसरचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. पुढे टाकलेला बॉल होता, पुण्याचा मात्र खेळायचा प्रयत्न केलाय. बॉल ऑन साईडला मात्र निघून जातो. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळतं. दोन खेळाडूंमध्ये चांगला तालमेल दिसतोय. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 8. हे मैदान म्हटलं तर पाठीमागे बहुजन विकास आघाडीचा फ्लेग जो आपल्याला त्या गोष्टी दाखवतो की हवेचा वेग कुठे आहेत. ऑन साईडला मात्र जास्तीत जास्त हवा सातत्याने मैदानावरती असते आणि त्या झोनमध्ये मध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल त्याच्यावरती चर्चा होईल. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, लोअर फुल टच बॉल
आणखीन एक फटका मात्र खेचलाय, सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप मध्ये षटकार. किनाऱ्याला पाणी पडतंय कराडी किनाऱ्याला पाणी पडतंय कराडी किनाऱ्याला पाणी पडतंय कराडी किनाऱ्याला. थँक्यू. 4 बॉल आतापर्यंत मात्र पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 14. षटकार, डॉट, डबल, षटकार या षटक्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. निकेश शर्मा पण गोलंदाजी मार्कवरती पाहू शकतात. आतापर्यंत धावा खर्च केल्यात 14. सुरुवात जशी हवी होती ना अपेक्षित तशाच पद्धतीची सुरुवात मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पाठलाग जरी 63 धावेंचा असला परंतु सुरुवात आम्हाला करायची आहेत, रन बनवायचे आहेत, प्रयत्न करायचे आहेत आणि ते प्रयत्न करतायत. आणखीन एक फटका मात्र खेळलाय, चेंडू ऑन साईडला चाललाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, फिल्डिंग चांगली केल्यात. एक सिंगल वरती मात्र समाधान त्या ठिकाणी व्यक्त करावं लागतंय. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 15. 5 बॉल आतापर्यंत फेकून झालं, 15 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर प्रकाश वाघोबा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण पाहिलं तर साकार झालेली स्पर्धा. शेपटचा बॉल, पटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, दर्जेदार खेळलाय, कडक खेळलाय. प्रकाशच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही स्ट्रेंथ या काढूच्या आहेत आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. 6. जाई कर मला लगाना माडी जावई तुले वही जाई कर मला लगाना माडी जावई तुले वही जाई कर मला लगाना माडी जावई तुले वही जाई. थँक्यू. आई जुदाने कसराली संघ जर जिंकला तर साहिल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइस त्यांच्यासाठी असणार आहेत. परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा किती आल्या तर धावा पहिल्या षटकामध्ये आल्या जवळपास 21. एका बाजूने पवननं पहिलं षटक फेकलं होतं त्यावेळी धावा होत्या 14 आणि त्याच्यापेक्षाही अधिकतम धावा मात्र या ओव्हरमध्ये निकेश यांच्या षटक्यामध्ये आल्या. कंपॅरिझन जर पाहिलं ना तर कंपॅरिझनमध्ये एकतर विकेटही गमावली नाही खंदरपडाने आणि 21 धावा. स्टार्ट खूप चांगला केलाय. अशाच प्रकारे स्टार्टची अपेक्षा होती आणि तो स्टार्ट मात्र मैदानाच्या मध्ये करण्यात आला. 42 धाव्यांची गरज असेल 18 बॉलमध्ये. येणारे 18 बॉल 42 धावा हे या सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी लकी आल्यात, लकी पाटील. फोर्टी 42 हवेची गरज आहे. येणार 18 बॉलमध्ये लकी यांचा दुसरं षटक. समोर नितेश थोडं थांबल्यात बॅटर. अठरा बॉल 42 हवेची गरज आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, शॉर्ट बॉल, फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षकाला निवडलाय आणि नितेश पाटील यांचा खेळ मात्र होईल समाप्त. लकीनं मिळवले विकेट पहिल्या बॉलवरती. आउट नितेश. माझे आईचे देवलाला मारले गावाला माझे आईचे देवलाला लावू आरतीला वाट वाजतय देवलाला. येणारे 17 बॉल अजूनही 42 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. सुरू असलेला मॅच वाघोबा खंदरपाडा वर्सेस दुसऱ्या बाजूने आई जुदानी कसराळी बी या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच आहेत. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये जतीन दाखल होत असताना पाहायला मिळतात तिसऱ्या नंबरवरती. लकीने लगातारचे 3 विकेट घेतले तर अमोल किनी यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं प्राइज मात्र या ठिकाणी दिलं जाणार आहे. बॅक टू बॅक 3 विकेट त्यांना घ्याव्या लागतील तर 500 रुपयाचं पारितोषिक अमोल किनी यांच्या माध्यमातून ते मात्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. नव्यानं बॅटर जतीन मैदानावरती दाखल होत आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. नॉनस्ट्राईकवरती आपण पाहिलं तर प्रकाश खूप चांगला स्ट्रोक त्यांना मागच्या अगदी ओव्हरमध्ये खेळत असताना पण त्यांना पाहिलं. लकी तयार झाला षटकादरम्यान पुढचा बॉल घेऊन. जतीनसाठी समोरच्या दिशेने मात्र फटका खेळायचा प्रयत्न केलाय. एक धाव त्या ठिकाणी मात्र त्या निकेश बॉलची फेकी करतात तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 22-22. अजून 41 धाव्यांची गरज असेल. येणारे बॉल असतील 16 बॉलमध्ये 41. 41 धावा हे मॅचचं समीकरण. डीबीएन लाईव्हच्या वतीनं अनेक जण सध्या मॅच आनंद घेतात त्यांचंही सहर्ष स्वागत.
काही जण आपल्या मोबाईलवरती पाहतात, काही जण आपल्या घर बसल्या टी व्हीवरती पाहतात, त्या सर्वांचं स्वागत. फटका खेळलाय समोरच्या दिशेने मात्र एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक नाहीत, प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक सिंगल मिळेल, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 23 अजून बनवायच्या त्या मात्र 40. येणारे बॉल तुमच्याकडे शेष आहेत ते 15 बॉलमध्ये 40 धावा. हे मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये लकीनं खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केल्यात. पहिले 3 बॉल त्यांना चांगले टाकलेत. येणारे 3 बॉल कशा प्रकारे असताना तेही पाहूयात. खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा बॉल मात्र मैदानावरती टाकण्यात आला आहे. जास्तीत जास्त जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न तो करतोय, खोलवर टप्प्याच्या टाकण्याचा प्रयत्न करतोय, रोखण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळी तुम्ही तुमच्याकडे असणारे सर्वाधिक महत्त्वाचे बॉल ज्यावेळी टाकतात ना, त्यावेळी समोरच्यावरती दबाव वाढत असतो, प्रेशर वाढत असतो आणि तो दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती करतात लकीला माहीत आहे की आपल्याकडे प्रमुख बॉल आहे तो यॉर्कर आणि तो बॉल तो जास्तीत जास्त मैदानावरती फेकण्याचा प्रयत्न करतोय. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलायत, क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती वेगाने पुढे. एक कंप्लीट एका धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 25. अजून 38 धावा करायच्या आहेत. येणारे बॉल आहेत 13. कदापि एका गोष्टीचा उल्लेख मी यापूर्वी केला की राईट हँड बॅट्समॅनची जास्तीत जास्त हवा बहुजन विकास आघाडीचे फ्लॅग पाठीमागे तुम्हाला त्या गोष्टी दाखवतायत की कशा प्रकारे हवा वाहत आहेत, मैदानावरती षटकार कुठल्या दिशेने जाऊ शकतायत. ह्या सर्व काही गोष्टी दिसत आहेत, अगदी जाणवत आहेत. परंतु स्वतःमध्ये जर टॅलेंट, टेम्परामेंट या सर्व काही गोष्टी असेल तर तुम्ही कुठल्याही दिशेने षटकार ठोकवू शकतायत. एक धावेत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय तो 2. या षटकामध्ये जशी गोलंदाजी हवी होती ना तसंच षटक फेकलायत. फक्त आणि फक्त 5 धावा ह्या खर्च केल्यात लकीनं आणि लकीला म्हणूयात या संघासाठी तो लकीच आहेत. कारण या षटकामध्ये जी गोलंदाजी झालेली आहे ती खूप महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा लगावण्यात आल्या त्या मात्र 26 झाल्यात, 26 झाल्यात. येणारे बॉल मैदानावरती आहेत ते 12 आणि 12 बॉलमध्ये रन करायचे 37. या जवळटीचे गोकुळकडे ऐकूया संगीत आणि येऊयात. 12 बॉल 37 रन. बॉलमध्ये 37 धावेची गरज आहे. चर्चा विचार विनिमय भरपूर केले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी तुम्ही बॅटिंग करता त्यावेळी कुठल्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये इन्व्हाइट करायचं आहेत, कुठल्या खेळाडूला थांबवायचं आहेत, या गोष्टी अगदी जाणणं गरजेचं आहेत. कारण एकदा की मॅच थोडा लांब गेला की बाकीच्या सर्व काही गोष्टी बदलत असतात आणि तशा काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये जाणवतात की काय सध्या बागोबा खंदरपाडा संघाच्या माध्यमातून. परंतु येणारे 12 बॉल 37 धावेचं लक्ष कधी कुठल्याही श्रेणी या मैदानावरती मॅचेस फिरताना आपण पाहिलेल्या आहेत. स्ट्रायकरवरती जतीन सुरुवात खूप चांगली खंदरपाडाकडून केली होती, परंतु एक विकेट जशी नितेशची गमावली तसा दबाव वाढला. फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र जाण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत बॉल फील करण्यात येत आहेत. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 11 बॉलमध्ये 35 ची गरज. शॉर्ट बॉल अगदी बाहेर पाठवण्याचा प्रयत्न केलात, परंतु म्हटलं की हवेच्या अगेन्स्ट ज्यावेळी तुम्ही खेळता, बॅटिंग करतायत त्यावेळी तितकं सोपं नसतं आणि अशा कंडिशनमध्ये बॉल ट्रॅव्हल होणार नाही होणार याची मात्र अगदी दखल घ्यावी लागत आहेत. 11 बॉलमध्ये 35 ची गरज. अंकुश पाटील गुरु यांच्याकडून हेमंत 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. हेमंत त्यांच्या लगातारच्या 3 विकेटसाठी ते विकेट मात्र त्यांना घ्यावे लागतील. लोअर फुलटस बॉल, फटका हवेमध्ये खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलाय, घेतलाय झेल, संपलाय जतीनचा खेळ. कारण हवेच्या अगेन्स्ट बॉल ट्रॅव्हल होत नाही ते चित्र दिसत आहेत. विकेट आलाय जतीनची, आउट. तुला पाहून असून माझे जानू माझा मूड झाला फ्रेश. तुला पाहून असून थँक्यू. येणारे बॉल मैदानावरती 10 बॉलमध्ये 35 ची गरज. कदापि जतीनला मैदानाच्या मध्ये ज्यावेळी पाठवलं त्यावेळी जतीननं जवळपास 5 बॉल घेतले होते आणि 5 बॉलमध्ये धावा त्यांना बनवल्या जवळपास 5. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत. पवन घरत मैदानावरती आल्यात.
कदापि पवनचा नंबर हा 3ऱ्या क्रमांकावरती आज अपेक्षित होतं, परंतु पवनला 4थ्या क्रमांकावरती सध्या बॅटिंगसाठी बोलवलं आहे. आता या येणाऱ्या 10 बॉलमध्ये 35 धावा केल्या जातील की नाही केल्या जाणार, कारण या संघाचा सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू म्हणून पवन घरतकडे पाहिलं जात आहेत. आता तो कशा प्रकारे बॅटिंग करेल, कशा प्रकारे रन बनवेल याच्यावरती लक्ष दिलं जाईल. एकदा की तुमच्यावरती दबाव वाढला ना की दबावामध्ये काही गोष्टी बदलत असताना क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिल्यात. जर थोडंसं आपण पाहिलं तर टर्न खेळायचा प्रयत्न थोडा बाहेर निघाला बॉल आणि थोडा खाली राहिलाय, म्हणून म्हटलं की एकदा प्रेशर वाढलं ना की चांगले बॅटर देखील मैदानावरती स्ट्रगल करत असतात. म्हणून सुरुवात तुमची फ्लाइंग झाली असताना कदापि घेतलेला निर्णय तो चुकीचा होता का याची चर्चा केली जाईल. 9 मध्ये 35, 9 बॉलमध्ये 35ची गरज असताना लोअर फुल टच बॉल मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. येणारे 8 बॉल रन करायचे आहेत 31. थँक्यू. 8 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये अजून येणं बाकी आहेत. 31 धावेची गरज आहे. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र नाही करू शकले. येणारे 7 बॉल 31 धावेची गरज आहे. हा लास्ट बॉल मात्र निर्णायक असणार आहे. सात 31. पुन्हा एकदा एक चांगला बॉल डिलिव्हर केलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. येणारे 6 बॉल रन करायचे 31. टाळ्यांचा गज झालाय तो आई जुदानी कसरली संघाच्या डगआउट मधून. त्याचं कारणही आहे, कारण सर्व काही प्रॉपर सुरू असताना जिथे शेवटच्या षटकामध्ये धनंजयच्या 25 धावा आल्या तिथून सुरुवात झाली, त्याच्यानंतर सुरुवात केली टीम खंदरपाडा नाही, परंतु तो एंड करायचा होता. तो एंड मात्र आतापर्यंत त्या 2 ओव्हरमध्ये नाही करू शकले आणि मागच्या षटकामध्ये आलेल्या 5, या षटकामध्ये आलेल्या 6, कदापि त्या 2 षटकाच्या कॅल्क्युलेशन, 1 षटकाचं कॅल्क्युलेशन केलं तर 21 होत्या आणि त्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा आल्या होत्या. तेच कुठेतरी निर्णायक आतापर्यंत या मॅचमध्ये राहत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती धावा आहेत 32. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटला करायचा होता 63 रनचा. आता येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत 31. 5 षटकार मैदानाच्या मध्ये ठोकावे लागतील तर तुम्ही या मॅचमध्ये जिंकू शकताय, तर तुम्ही या मॅचमध्ये तो विजयाचा अगदी संपादन करू शकतायत. आयुष तयार होताना पाहायला मिळत आहे शेवटचं षटक फेकण्यासाठी. 6 बॉलमध्ये 31 धावेचं लक्ष आहे. पुढचा मॅच तयार होतात लगेच सत्यसाई खराडीचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल जुदानी दहिसर. पहिलाच बॉल फटका मात्र खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळता धावा 4. चौकार. थँक्यू. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 बॉलमध्ये रन करायचे 27. प्रयत्न करायचेच आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, पाठीमागे विकेट किपरनं घेतलाय झेल. संपलाय प्रकाशचा खेळ. आता येणारे बॉल असे 4 बॉलमध्ये रन करायचे आहेत 27. येणारे 4 बॉल रन करायचे 27. आयुष तयार, समोर धनंजय भोईर. चांगला बॉल पाहायला मिळतात. थोडासा स्लोवर हाताळल्यात, बाहेर काढल्या बॉलला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात आहेत. येणारे 3 बॉलचा खेळ आता मैदानावरती बाकी आहेत. रन करायच्या 27. 3-27.
ओ फटका खूप चांगला खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, धनंजयच्या बॅट मधून आलाय षटकार. तुझको भगा लाया हूँ तेरे घर से, मैं तुझको भगा लाया हूँ तेरे घर से, तेरे बाप के 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 घर से. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत, 21 धावेची गरज. आणखीन एक शॉर्ट बॉल, त्याच्यावरती देखील प्रहार केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. एक शेवटचा बॉल बाकी राहिलाय, रन करायच्या त्यावरती 15. 1 बॉल 15 धावेची गरज. थँक्यू. एक बॉलचा खेळ बाकी आहेत, 15 धावेची गरज आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल, 15 धावेची गरज. आयुष पुन्हा तयार, बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. लास्ट बॉल. सोडून दिलाय बॉलला, पंच मात्र वलटात व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. 1 बॉलचा खेळ बाकी आहेत, 14 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. एक बॉल 14. फटका खेळलाय, कडक खेळलाय आणि लगातारचा 3रा सिक्सर खेळलाय. आणि हा सामना जो आहे तो अगदी कमी रनने पराभवाच्या छायामध्ये जावं लागलंय ते टीम वाघोबा खंदरपाडा या संघाला. आणि मॅचला जिंकलायत टीम आई जुदानी कसराली या संघानं. अभिनंदन आपण त्यांचं करूयात. चला लाईनअप मध्ये मैदानावरती आपण दाखल व्हावं, हस्तांदोलन करावं. धन्यवाद सुधाकर पाटील साहेब, आपल्यापासून धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मुळाचा वेळ दिला त्याबद्दल. पुढचा मॅच सुरू होतोय. एका बाजूने जुदा आणि दहिसर, आणि दहिसरच्या अगेन्स्ट आपण मैदानावरती पाहणार आहात टीम सत्यसाई खर्डी. या 2 संघांना मैदानावरती आपण पाहू शकणार आहात. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय 9 चेंडूमध्ये 27 धावा आणि 1 विकेट मात्र ज्याने घेतला तो आयुष वैती. मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहेत आयुष. बॅटिंग त्यानं चांगली केली, विकेट त्याने मिळवला, त्यामुळे त्याची निवड आपण केलं मॅन ऑफ द मॅचसाठी.